मित्रांनो, समजा जर 21 दिवस साखर खाल्लीच नाही तर शरीरात काय फरक पडतो? हो, आज आपण या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. 21 दिवस साखर खाल्लीच नाही तर सुरुवातीला थोडी अस्वस्थता जाणवू शकते. पहिल्या काही दिवसात साखर न खाल्ल्यामुळे शरीराला थोडी अस्वस्थता, डोकेदुखी किंवा गोड खाण्याची इच्छा होऊ शकते, कारण शरीराला साखरेची सवय झालेली असते. साखर न खाल्ल्यामुळे ऊर्जा पातळी स्थिर राहते. साखर खाल्ल्यावर लगेच ऊर्जा वाढते, पण काही वेळाने ती अचानक कमी होते. 21 दिवस साखर टाळल्यास ऊर्जा स्थिर राहू लागते आणि थकवा कमी जाणवतो. 21 दिवस साखर न खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. साखर टाळल्यामुळे अतिरिक्त कॅलरीज कमी होतात, त्यामुळे हळूहळू वजन कमी होण्यास मदत होते. 21 दिवस साखर न खाल्ल्यामुळे त्वचा अधिक सुंदर दिसू लागते. साखर कमी खाल्ल्याने त्वचेवर होणारे पिंपल्स किंवा सूज कमी होऊ शकते. त्वचा अधिक निरोगी आणि चमकदार दिसू लागते. 21 दिवस साखर न खाल्ल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. साखर कमी केल्यामुळे पचनसंस्था अधिक चांगल्या प्रकारे काम करू लागते. गॅस, ॲसिडिटी यासारख्या समस्या कमी होऊ शकतात. साखर खाल्लीच नाही 21 दिवस तर मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. जास्त साखर खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. 21 दिवस साखर टाळल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 21 दिवस साखर नाहीच खाल्ली तर झोपेची गुणवत्ता सुधारते. साखरेचे प्रमाण जास्त सेवन झोपेवर परिणाम करू शकते. साखर टाळल्यास झोप अधिक शांत आणि गाढ लागू शकते. साखर न खाल्ल्यामुळे गोड खाण्याची सवय कमी होते. 21 दिवस साखर टाळल्यावर गोड खाण्याची तीव्र इच्छा कमी होऊ लागते आणि शरीराला नैसर्गिक गोड चवीची सवय लागते. 21 दिवस साखर नाहीच खाल्ली तर हृदयाचे आरोग्य सुधारते. साखर कमी केल्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होण्यास मदत होते, त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. 21 दिवस साखर खाल्लीच नाही तर मानसिक एकाग्रता सुद्धा वाढते. साखर कमी केल्यामुळे मेंदूला स्थिर ऊर्जा मिळते, त्यामुळे एकाग्रता आणि काम करण्याची क्षमता वाढू शकते. 21 दिवस साखर नाहीच खाल्ली तर शरीरातील सूज कमी होते. जास्त साखर शरीरात दाह निर्माण करू शकते. साखर टाळल्याने शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. 21 दिवस साखर नाहीच खाल्ली तर आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. साखर जास्त खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते. 21 दिवस साखर टाळल्यास शरीराची प्रतिकार शक्ती सुधारू शकते. 21 दिवस साखर नाहीच खाल्ली तर भूक नियंत्रणात राहते. साखर खाल्ल्याने वारंवार भूक लागते. साखर टाळल्यास भूक अधिक नियंत्रित राहते. 21 दिवस साखर नाहीच खाल्ली तर दातांचे आरोग्य सुधारते. साखर दातामध्ये कीड निर्माण करू शकते. साखर कमी केल्यास दात निरोगी राहतात. 21 दिवस साखर नाहीच खाल्ली तर शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते आणि साखर कमी केल्याने शरीरात साठणारी अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. साखर नाहीच खाल्ली 21 दिवस तर हार्मोन्सचे संतुलन सुधारते. जास्त साखर हार्मोन्सच्या संतुलनावर परिणाम करू शकते. साखर टाळल्यास हार्मोन्सचे कार्य सुधारते. साखर जास्त न खाल्ल्यामुळे मूड सुधारतो. साखर खाल्ल्यानंतर मूड पटकन बदलू शकतो. साखर टाळल्यास मानसिक स्थिरता वाढते. 21 दिवस साखर नाहीच खाल्ली तर शरीर अधिक हलके वाटते. साखर कमी केल्याने शरीरातील सुस्ती कमी होते आणि शरीर हलके वाटू लागते. 21 दिवस साखर नाहीच खाल्ली तर आरोग्यदायी सवयी तयार होतात. 21 दिवस साखर टाळण्याचा प्रयत्न केल्यास निरोगी आहाराची सवय सुद्धा लागते. आपण 21 दिवस साखर नाहीच खाल्ली तर दीर्घकालीन आरोग्य फायदे होतात. नियमित साखर कमी खाल्ल्यास मधुमेह, हृदयविकार आणि लठ्ठपणा यासारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. या सगळ्या माहितीमधून आपल्याला निष्कर्ष काय मिळतो? 21 दिवस साखर टाळल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसू शकतात. त्यामुळे शक्यतो साखरेचे प्रमाण कमी ठेवून संतुलित आहार घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. चला तर मग मित्रांनो, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या
आणि साखर होता होईल तेवढं कमी खाण्याचा प्रयत्न करा आणि आपलं आरोग्य सुधारा. धन्यवाद.